नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे एमपीएससी मार्फत इथं भरती निघालेली मित्रांनो. ग्रुप बी ची भरती असणार आहे. जे की याच्या पहिले एमपीएससी ग्रुप बी ची नोटिफिकेशन आलेली होती मित्रांनो. एसटीआय आणि एएसओ चे पद होते मित्रांनो. तिथं फक्त दोनच पद इथं आलेले होते. त्याच्यासाठी इथं 282 पद होते. पण इथं पेसा भरती आलेली नव्हती. त्याची पेसा भरती जाहिरात आलेली मित्रांनो. 392 पदांसाठी इथं भरती जाहीर केलेली आहे पेसासाठी. ओके, पोलीस उपनिरीक्षकसाठी बघू शकता तुम्ही इथं शुद्धीकरण पत्र त्यांनी इथं दिलेलं आहे. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आपल्यासाठी. आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. काय काय चेंजेस झालेले आहे पेसाय भरतीमध्ये. ओके, आणि जे पहिले जुनियर पद जे होते त्याच्याबद्दल पण थोडी माहिती देणार आहे. ओके, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्ही बघू शकता 392 पदांसाठी तर भरती आलेली आहे पेसायसाठी. ओके, जे की जुनी नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो आता. जुनी नोटिफिकेशन त्यांची जी आलेली होती, जिच्यामध्ये पद होते सहाय्यक कक्ष अधिकारी गडबची भरती. त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 3 पदं घेण्यात आलेली होती. ओके, एएसओ साठी. आणि राज्य कर निरीक्षकसाठी गडबची भरती 179 पदांसाठी भरती आलेली होती. एक कॅटेगरीमध्ये, सगळ्या कॅटेगरीमध्ये मिळून. ओके, अशा पद्धतीचे दोन पदांसाठी नोटिफिकेशन आलेली होती त्याची. पण आता त्यांनी तर सुधारित पत्र इथं 282 पद होते सुधारून त्यांनी आता नवीन शुद्धीकरण पत्र इथं आलेलं आहे. आता तारखा जी असणार मित्रांनो सेम असणार आहे, कारण की त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे पद आता एसटीआय, एएसओ आणि पीएसआय. ओके, तर आता अर्ज करण्याची तारीख सेम असणार आहे 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे आहे. आता तिची आपण पीएसआय भरतीचे नोटिफिकेशन बघून घेऊया. याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता चॅनलवर. आता इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आलेली आहे. शुद्धीकरण पत्र आलेलं आहे दिनांक 14 ऑगस्ट 2025. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी. ओके, जाहिरात आलेली 2025 साठी मित्रांनो. ओके, जे की याच्यामध्ये असणार आहे गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करिता दिनांक 29 जुलै 2025 रोजी विविध वर्गांच्या एकूण 282 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तुम्ही बघू शकता 282 पदांसाठी त्यांनी जाहिरात टाकलेली होती इथं. एसटीआय आणि एएसओचे दोन. एएसओचे 3 पद होते, एसटीआयचे 279 पद होते. ओके, पण इथं दिलेले आहे विषयांकित परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या गृह विभागाकडून शासन पत्र क्रमांक पोलीस दिनांक 11 ऑगस्ट 2025 द्वारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 392 पदांकरिता मागणी पत्र प्राप्त झालेले आहे. जाहिरातीमध्ये तरतुदीनुसार इथे दिलेले आहे आपल्याला पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकसाठी संवर्गातील पदांचा समाविष्ट महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये करण्यात येत आहे. ओके, आता त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे 282 प्लस 282 प्लस 392 पदांसाठी, म्हणजे टोटल इथं 674 पदांसाठी इथं भरती आता झालेली आहे. ओके, तर शासनाकडून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 परीक्षेमधून भरवण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 392 पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे, जे की आपण इथं बघू शकतो. पोलीस उपनिरीक्षक 392 पद असणार आहे सगळ्या कॅटेगरीमध्ये. ओके, तर इथे कॅटेगरीची नावं दिलेली आहे. जे पण आपण कॅटेगरीमध्ये असाल आणि टोटल कॅटेगरीमध्ये पद दिलेले आहे, जे की तुम्ही बघू शकता. पदसंख्या इथं असणार 392 सर्वसाधारण टोटल पद. त्याच्यामध्ये आपल्याला महिला आरक्षण दिलेलं आहे. ओके, सर्वसाधारण आरक्षण, महिला आरक्षण, खेळाडू आरक्षण दिलेलं आहे आणि अनाथ आरक्षण दिलेलं आहे यामध्ये. ओके, दिव्यांगांसाठी भरती नसते पेसायची. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं दिलेले आहे कॅटेगरीवर आपल्याला सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आता याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे खूप साऱ्या जणांनी फॉर्म भरला नसेल, कारण की खूप कमी पदांसाठी जाहिरात आली, त्यामुळे आता लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर पात्रता भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा दिलेली आहे आपल्याला 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपलं वय इथं गणण्याचा दिनांक दिलेला आहे. आता 19 वर्ष आपलं वय पूर्ण पाहिजे कमीत कमी, कोणत्याही कॅटेगरी असू द्या. अराखीवसाठी 31 वर्ष. ओके, त्याच्यानंतर इथं असणार आहे मागासवर्गीयांना. त्याच्यानंतर इथं अराखीव प्रवर्गांसाठी 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीयामध्ये असाल, आर्थिक दुर्बल घटकमध्ये असाल, अनाथ असाल तर 34 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकता. ओके, आणि जर तुम्ही खेळाडूमध्ये असाल, अराखीव असो या मागासवर्गीय असो, तुम्हाला दोघांसाठी 36 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, खेळाडूंसाठी 36 वर्षापर्यंत असणार आहे. खुला प्रवर्ग असो या मागासवर्गीय असो. त्यानंतर माजी सैनिक किंवा आणीबाणी अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारीमध्ये असाल इथं असाल आपण, तर 36 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. दिव्यांग उमेदवार इथं अपात्र राहतो. दिव्यांग उमेदवार अप्लाय करू शकत नाही. ओके,
तर अशा पद्धतीने ह्याची एज लिमिट दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांना, दिव्यांग, खेळाडू आणि अनाथ उमेदवारांना यांना असलेली वयोमर्यादित सवलत यापैकी कोणतीही अधिकतम एकच आपली सवलत राहील मित्रांनो. ओके. हे लक्षात घेऊ द्यायचं, हे वयोमर्यादा कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. शैक्षणिक अर्थ असणार आहे सांविधिक विद्यापीठातील पदवी. ओके. आता कोणत्याही शाखेतील पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. सरासरी शासनाने घोषित केलेले इतर कोणत्याही अर्हता 2 महिने दिलेले आहे. पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार जे की आता अपेअर असाल त्यांच्यासाठी प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेचे तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गातील घेण्यात येणाऱ्या मुख्य मुलाखतीच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संबंधित संवर्गातील मुख्य परीक्षेकरता अर्ज करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे आवश्यकता राहील. आता तुम्ही कधी अपेअर मध्ये असाल, तुम्ही लास्ट इयरला आहेत, तर तुम्ही आता इथं अपेअर मधून तुम्ही आता पूर्व परीक्षा देऊ शकता. पण मुख्य परीक्षेची जेव्हा जेथपर्यंत दिनांक अप्लाय करण्याची दिनांक आहे त्या दिनांकापर्यंत, शेवटच्या दिनांकापर्यंत आपली इथं पदवी पूर्ण झालेली पाहिजे, तरच आपण इथं पूर्व परीक्षा पास झालेले आहोत. आणि जर तुमचं तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाहीये तर तुम्हाला इथं बसता येणार नाही. मुख्य परीक्षेच्या पेपरच्या अगोदर तुमचं झालेलं पाहिजे संपूर्ण इथं सगळी डिग्री वगैरे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. 3, त्याच्यामध्ये इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाचे ही अट मुख्य परीक्षेत अर्ज स्वीकारण्याच्या विविध अंतिम दिनांक पूर्ण केली असली पाहिजे. ओके. आता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यामध्ये इथं शारीरिक पात्रता दिलेली आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील उमेदवारांना उपरोक्त अर्थसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे, जे की असणार आहे शारीरिक मोजमाप. त्याच्यामध्ये पुरुष महिला दिलेलं आहे आणि अभयलिंग दिलेलं आहे, म्हटलं की ट्रान्सजेंडर. ओके. आता उंची दिलेली आहे 165 सेंटीमीटर असणार आहे सगळ्या कॅटेगरीसाठी, ओपनसाठी. ओके. आणि इथं महिलांसाठी जे असणार आहे, पुरुषांची 165 सेंटीमीटर, महिलांना 157 सेंटीमीटर. ओके. आणि छाती जी असणार आहे त्याच्यानंतर इथं स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर, स्वतःची लिंग ओळख महिला तृतीय पंथीमध्ये आपण असाल, तृतीय पंथीमध्ये 157 सेंटीमीटर आहे. आता छाती जी असणार आहे न फुगवता 79 असणार आहे, फुगवून 84 झालेली पाहिजे, 5 सेंटीमीटर जास्त. महिलांना आवश्यकता नाहीये. आता सर्व लिंगी ओळख महिला व पुरुष तृतीय पंथ अशा उमेदवारांना आवश्यकता नाही. ओके. आता संबंधित संवर्गातील आता नियुक्ती करता शिफारस पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत समक्ष प्राधिका यांच्याकडून तपासून घेण्यात येतील. विविध शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवारांना नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्हता आणि पात्रता करण्याचा दिनांक दिलेला आहे. मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विविध अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विविध नैसर्गिक अर्हता धारण केलेली विविध शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. ओके. त्याच्यानंतर शासन निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये 4 ऑगस्ट 2021 नुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील दिव्यांग उमेदवार पात्र नाही. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. दिव्यांग उमेदवार इथं फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर विविध दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरण्याचे वैध मानले जाणार नाही. तसेच परीक्षा शुल्क परतावी केली जाणार नाही. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील वयोमर्यादा करण्याचा दिनांक मूळ जाहिरात मधील तरतुदीनुसार 1 नोव्हेंबर 2025 अशी असणार आहे. त्याच्यानंतर दिलेले आहे महाराष्ट्र गट व राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेला अर्ज सादर करताना अपलोड करण्यास सर्व कागदपत्रासंबंधित तरतुदी प्रशस्त शुद्धीकरण पत्र लागू राहतील. तर सदर तरतुदीनुसार उमेदवारांना कागदपत्रे अपलोड करणे आवश्यकता राहणार आहे. ओके, कागदपत्रे अपलोड करायची आहे. प्रशस्त आता शुद्धीकरण पत्रामध्ये महाराष्ट्र गट व राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधील पदसंख्येत बदल व सुधारणा झाल्यामुळे आता परीक्षेमधून एकूण 674 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ओके. प्रस्तुत आता याच्यामध्ये जाहिरातीमध्ये शुद्धीकरणाच्या अनुषंगाने अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, त्याच्यानंतर आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादी सविस्तर तपशील आयोगाच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर उमेदवारांनी माहिती विभागातील सूचना अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा या सदराखाली परीक्षा योजना विभागातील महाराष्ट्र गट व राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा
मध्ये मध्ये सर तसेच पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम उमेदवारांची माहिती विभागातील परीक्षा अंतर्गत अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती कृपया अवलोकन करावे. दिनांक 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध प्रसिद्ध जाहिरातीमधील इतर अटी शर्तींमध्ये बदल कोणताही नाहीये मित्रांनो. ओके, अशा पद्धतीची जाहिरात आलेली आहे. याचा इथं पीडीएफ तुम्ही बघू शकता, चांगली क्वालिटी असणार आहे. आणि याचा जुना पीडीएफ पण इथं दिलेला आहे, जो की आहे PSI सॉरी ASO आणि STIचा. ओके, दोघांची तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये दिनांक वगैरे जी फॉर्म भरायची सेम दिलेली आहे, कारण की याच्यामध्ये ती भरती ऍड केलेली आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके, तर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. दोघांचे पीडीएफ फाईल तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर देऊन देईल, तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो. ओके, टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्रामची, फेसबुकची. ओके, अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा, फेसबुकला फॉलो करून ठेवा. डेली अपडेट वगैरे मी देत असतो. ओके, व्हिडिओ आवडला लाईक करायचा, काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. आणि याच्या इथे आता पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये MPSC ग्रुप सी ची भरती पण येणार आहे मित्रांनो. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी आता असणार आहे. अभ्यासाला लागून जायचे लवकर लवकर, आणि इथं आपली प्रॅक्टिस वगैरे करत असेल, ज्यांना PSI बनायचं असेल त्यांनी राऊंडची. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, मित्रांना शेअर करा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.